हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असता. तर आज आमच्या लग्नाची 4th ॲनिव्हर्सरी आहे आणि बघता बघता हे 4 वर्ष कसे गेले ते काही कळलंच नाही. ह्या 4 वर्षात त्यांनी मला खूप समजून घेतलं, खूप साथ दिली आणि आयुष्यभर ह्यांनी मला अशीच साथ द्यावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि आज आम्ही ना नवशा गणपतीच्या दर्शनाला पण जाणार आहोत. पण त्याआधी ह्यांना पण विचारून घेऊया की ह्यांना काय वाटतंय माझ्यासोबत 4 वर्ष राहून किंवा काय अनुभव आलेला आहे. तर चला बघूया. तर आज आपल्या लग्नाचा 4था वाढदिवस आहे आणि तुम्हाला काय वाटतंय 4 वर्ष पूर्ण झाले माझ्यासोबत राहून, कसा अनुभव आलाय माझ्यासोबत राहून? तुझ्यासोबत राहून छानच अनुभव आलेला आहे. 4 वर्ष तर काढले, आयुष्यभर तूच माझ्यासोबत असावी आणि प्रत्येक गोष्टी समजून घेते, सांभाळून घेते. त्याबद्दल खूप थँक्यू. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. तर चला आता आम्ही निघतो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर स्कार्फ वगैरे बांधून मी पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि निघताना खिडक्या दरवाजे बंद करायचं काम ह्यांचंच असतं. तर चला आता सर्व काही आवरलेलं आहे, आता निघूया गणपतीच्या दर्शनाला. तर गाईज आता आम्ही पोहोचले मंदिराजवळ आणि तुम्ही पाहू शकता गर्दी आहे आज. संडे असल्यामुळं आज गर्दी आहे. तर चला बघूया दर्शन किती वेळात होतंय ते. तर तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आसपासचा परिसर पण खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे. आणि तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये जिकडे तिकडे तुम्हाला घंट्याच बांधलेल्या दिसतील, कारण या मंदिरामध्ये अशी मान्यता आहे की ज्याने नवस केला आणि तो पूर्ण झाला तर इथे ते घंट्या बांधतात. त्यामुळे इकडे जिकडे तिकडे घंट्याच आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन झालं, त्यानंतर आम्ही महादेवाचंही दर्शन घेतलं आणि खूप प्रसन्न वाटलं आणि मी ह्या मंदिरात पहिल्यांदाच आली आहे. त्यानंतर मंदिराच्या थोडंसं शेजारी नारळ फोडण्यासाठी जागा आहे, तर तिथे नारळ फोडून घेतला आणि त्याच्याच बॅक साईडला छोटंसं बोटिंग आहे. तुम्ही पाहू शकता वातावरण खूपच छान आहे, हिरवगार आणि थंड थंड वातावरण होतं. तर गाईज आता दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे, खूप प्रसन्न वाटतंय दर्शन करून. आणि चला आता बघूया पुढे ब्लॉग कसा कसा होतोय ते आणि आजचा दिवस कसा कसा जातोय ते. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही एका कॉफी शॉपमध्ये कॉफी प्यायला आलो होतो. आमच्या लग्नाच्या 4 वर्षानंतर पहिल्यांदा आम्ही कॉफी प्यायला आलो होतो. तसं जर आम्ही खूप हिंडलो फिरलो, भरपूर ठिकाणी खाणं पिणं झालं, पण कॉफी काही पिली नव्हती. तर ही पहिली कॉफी डेट झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. घरी आल्यानंतर आम्ही दुपारी जेवण केलं आणि आराम केला. त्याच्यानंतर हे छोटंसं डेकोरेशन केलं होतं मी आमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी. तर तुम्हाला हे छोटंसं डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज हे होतं आमचं छोटंसं सेलिब्रेशन. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन आहात तर हक्काने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्याच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.